हॅलो. जैन मॅडम. जयंत ओळखलं का? नाही मॅडम. हर्षा ठाकूर बोलते. ते कुठून? जालन्यामध्ये किती वर्षापासून आहात तुम्ही ड्युटीला? वर्षा ठाकूर. हो मॅडम, नमस्कार. वर्षा नाही, हर्षा ठाकूर. कुठे असतं मॅडम? युट्यूबवर सर्च करा सर. बरोबर. हा. जालन्याला किती वर्षापासून आहेत कार्याला तुम्ही? एक मिनिट. हेमंत पाटील सरांचा फोन येतोय. ते नंतर बोला हेमंत पाटलांशी. हॅलो. मॅडम. हा, मला सांगा तुम्ही जालन्याला किती वर्षापासून आहेत ड्युटीला? बरेच दिवसापासून मॅडम. नाव काय तुमचं पूर्ण? गणेश मुंडे. 3 दिवस पोरांनी रात्र दिवस एक करून गाड्या पकडल्या. हो मॅडम, सॉरी मॅडम, चुकलंय माझं. मी सर्वांची स्वतःच्या आईला कोणी किडनॅप केलं असतं तर विकलं असतं का तुम्ही? मला माफ करा मॅडम. माफ नाही, आता 22 गाया कतलीला गेलेल्या आहेत. 22 गाया. मॅडम हा, ऐका. एकीकडे जर एखाद्या पोरीवर रेप झाला तर तुम्ही सर्व धर्म समभाव म्हणता. आम्ही वर्दीवर आहोत, आम्ही काही करू शकत नाही म्हणता, आणि इकडे धडाल तुम्ही हप्ते खाता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. नाही मॅडम, सॉरी मॅडम. हा, माझ्याकडून चुकी होणार नाही. अहो काय चुकी होणार? चुकी म्हणजे स्वतःच्या आईला विकणार का? स्वतःच्या आईला धंद्यावर बसून तुम्ही ते दलावरती त्या कसायांसोबत मिळून तुम्ही पोरांवरती, इकडे आमच्या गोरक्षकांवरती तुम्ही प्राणघातक हल्ले होतात तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत. उलट पोरांवरती, माझ्या गोरक्षकांवरती तुम्ही खंडणीचे गुन्हे दाखल करायला होता. हा, काय नाही, तुमचा बंदोबस्त मी करणार. मी हर्षा ठाकूर आहे, हर्षा ठाकूर. तुम्हाला कुठं सर्च करायचं करा. तुम्हाला दिलेली आहे वर्दी, कशासाठी दिलेली आहे? बरं मॅडम, एवढी वेळेस माफ तर करणारच नाही हो. मी माफ करणार. मी काय म्हणलं, माझ्या घरातला जरी गद्दार असला असता ना तरी मी त्याला माफ केलं नसतं. एवढी वेळेस मी माफच करणार नाही तुम्हाला. मी समक्ष माफी मागू नका. मला काहीही तुमच्या माफीचं घेणं देणं नाहीये. तुम्ही जर माफ जरी, एक मिनिट ऐका, तुम्ही 22 गाया म्हणजे 22 गाया कमी राहत नाही. म्हणजे हिंदूंच्या इथं भावना दुखावल्यात. माझे लेकर दिवस रात्र तिकडं गोरक्षण करतात, गाया पकडतात. माझे पोलीस प्रशासन येतील, माझे पोलीसवाले येतील, आम्हाला प्रोटेक्शन देतील. म्हणून एवढी तळमळ करून तुम्हाला सांगतात लोकेशन, आणि तुम्ही म्हणताय गाया सोडून टाका. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज. एकीकडे म्हणताय सर्व, तुम्ही काय हो कोणाच्या धमक्या देताय? ह्या पाटील बोलवत्या तुम्हाला. मी सांगते ना मी कोण आहे. तुम्हाला कसं सस्पेंड करायचं ते मी बघल आता. नाही ताई, प्लीज.